ही आग विझवण्यात आली होती। ही आग जी लागली होती ही एक गॅरेजला लागली होती, मला वाटतं गॅरेज होतं आणि वरती त्यांचं काही त्यांनी वरच्या बेसमेंटला बॅटरीज त्यांनी ठेवलेल्या होत्या, तर मला वाटतं काहीतरी शॉर्ट सर्किटमुळे ही आग तिथे लागलेली होती। पण मी तशी सूचना इथे जसं आपलं फायर दल आलेलं होतं त्यांनी तिथे पाणी टाकून ती विझवण्याचा प्रयत्न केला होता, पण पाण्यामुळे ते न विझता ती पुन्हा जास्त पेटत होती, दुसऱ्या बॅटरीज ते पेटत होत्या, त्यामुळे फोमचा त्यांनी इथे वापर केलेला होता आणि फोमच्या वापरने आग त्यांनी इथे कंट्रोलमध्ये ती आणली होती। पण मला असं वाटतं की जेव्हा आपण रेसिडेन्शियल एरियामध्ये काहीतरी आपला व्यवसाय करत असतो, प्रथम ते करणं चुकीचं आहे आणि करत असताना म्हणजे इतक्या मोठ्या बॅटरीचे एका प्रमाणात इथे वरती स्टोअर करून ठेवणे हे पण चुकीचं आहे। तर तसे मी सूचना यांना केलेल्या आहे फायर डिपार्टमेंटला की त्यांना एक लेखी पत्र द्यायचं की पुन्हा ते त्यांच्या ज्या बॅटरीज आहे तिथे ते ठेवू नये, कारण की खाली हा गॅरेज होता आणि वरती रेसिडेन्शियल एरिया होता, त्यामुळे म्हणजे सुदैवाने ही जी घटना झाली ही दुपारी झालेली होती। रात्री झाली असती तर ती शक्यता म्हणजे कमी आहे की लवकर इथे पोहोचणं आणि निरोप भेटणं, त्याच्यामुळे रात्री ही घटना झाली असती तर मला वाटतं मोठी याची हानी झाली असती। सुदैवाने ती दुपारी झाली आहे म्हणून ती हानी टळलेली आहे, पण भविष्यामध्ये कोणीही कमर्शियली असं काही करत असाल तर प्लीज रेसिडेन्शियल एरियामध्ये करत असताना लक्ष राहू द्यायचं की आपण जे आपल्या बॅटरी वगैरे स्टोअर करत आहोत ते प्रॉपरली स्टोअर केल्या गेल्या पाहिजे, किंवा बॅटरीज शक्यतो इथे नकोच, फक्त तुमचं गॅरेज आहे ते करता असताना बॅटरी स्टोअर करू नका, हीच मी सूचना महापौर म्हणून करू शकते। आणि इथले नागरिक तत्पर्य होते, लगेच त्यांनी मेसेज केला म्हणून इथे फायर डिपार्टमेंट पोहोचलेलं आहे आणि पुन्हा फायर डिपार्टमेंटला यश आलेलं आहे की काही न हानी होता त्यांनी हे सर्व कंट्रोलमध्ये आणलेलं आहे।